स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, आज आपण रोटा मारत आहे। बघू शकता आपण वावरात आलेलो आहे। तर हे बघू शकता मित्रांनो, आपण इथे रोटा मारलेला आहे, पण इथं रोटा लागलेला नाही। तर असं कोणत्या कारणामुळे होतं मित्रांनो? हा आपण रोटा तोडलेला आहे। तर आपण रोटा तोडल्यावर काय चूक करतो? तर आपण हे जे साईडने बघू शकता, ह्या ट्रॅक्टरच्या साईडच्या लिंक आहे आणि याला ही टापलिंग आहे। काही टायमाला ही जी टापलिंग असते खूप वर, काही टायमाला वर असते, तर काही टायमाला खाली असते। जर काही टायमाला खाली असेल तर रोट्याची ही डावी बाजू जास्त लागते आणि उजवी बाजू लागत नाही। आणि जर काही टायमाला वर असेल तर ही उजवी बाजू लागत नाही। बघू शकता इथं फट्टा पडलेला आहे। तर अशा वेळेस काय करायचं, ही टापलिंग आहे ही एकदम म्हणजे समान करायची। त्यामुळे रोटा एकदम सारखा लागतो आणि ट्रॅक्टरवर जास्त लोड पण येत नाही आणि काम हे पाठीमागं चांगलं होतं। आणि काही वेळेस आपली ही जी टापलिंग आहे ही काही वेळेस लांबवलेली असते, तर रोटा लागत नाही जास्त रोटा जर लावायचा असेल तर ही टापलिंग आखडून घेतली तर हे बघू शकता मित्रांनो, आपली ही आपण एकदम म्हणजे मापात आहे। आपली टापलिंग लय आखडवलेली नाही आणि लांबवलेली नाही, त्यामुळे रोटा एकदम सारखा लागतोय। फक्त ही बाजू लागत नाही। इकडं एक फुटाचा भट्टा पडलेला आहे, बघू शकता मित्रांनो। आपला हा सोनालिकाचा रोटावेटर आहे। तर आपण ही टापलिंग सारखी करून घेऊया। ही आपण खाली सोडूया, कारण या उजव्या साईडने फट्टा पडत आहे। तर आपण आता हे बघू शकता, आपण डायरेक्ट डेमो घेऊन बघू। आपण 9 सेकंडवर चालत आहे मित्रांनो, बघू शकता। हा आपला 540चा गिअर टाकणार आहे पुढं। बघू शकता मित्रांनो, रोटा एकदम सारखा लागतो आणि हा फट्टा पडत आहे, तो पण पडत नाही। आपल्याला हा पूर्ण 1.5 एकराचा प्लॉट आहे। याला रोटा मारायचा आहे सगळ्या रानाला। बघू शकता रोटा एकदम